नमस्कार मंडळीस, नमस्कार. काल तुम्ही भाऊचा धक्का पाहिलाच असेल आणि भाऊचा धक्का पाहिल्यानंतर तुम्हाला वाटलं असेल, आम्ही आमचे 1.5 तास वाया घालवतोय का? आम्ही भाऊचा धक्का बघतोय. कशासाठी आम्ही भाऊचा धक्का बघतोय? हे बघण्यासाठी आम्ही आलेलो नाहीये. शनिवार, रविवार असे 4ही वीक त्यांचे वाया गेलेले आहेत. रितेश देशमुख साहेबांना होस्टिंग ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने जमत नाहीये. हा एक बिग बॉसचा शो आहे, हा रियालिटी शो आहे. रियालिटीची जाणीव करून त्यांना देणं गरजेचं असतं. पण हे कुठंच इथं रितेश देशमुख साहेबांना होत नाही. याचं कारण मित्रांनो, रितेश देशमुख हा चांगला माणूस आहे. म्हणजे सगळेच चांगले असतात. रितेश देशमुख साहेब ह्याला अरे-कार्य करत नाही. त्यामुळे कुठून आतूनच ते निघत नाही. त्यामुळे त्यांचा भाऊचा धक्का कुठेतरी फ्लॉप होण्याच्या मार्गावर आहे. मग जवळपास तो फ्लॉप सुद्धा झालेला आहे. हा बिग बॉसच पूर्ण फ्लॉप झालेला आहे. त्यासाठी नवीन स्पर्धक आजच्या एपिसोडमध्ये ॲड होणार आहे. ते स्पर्धक कोण आहे मी तुम्हाला सांगणारच आहे. त्याआधी घरात काय झालं थोडक्यात 2-3 गोष्टींबद्दल बोलू आणि आपण इथंच तो विषय संपून टाकू. तर नमस्कार, मी राजू नार्वे आणि आपण पाहता द मराठी भोंगा. मित्रांनो, कालचा संडे फंडे झाला आणि संडे फंडेच्या सुरुवातीला भाऊ आले आणि भाऊनी डायरेक्ट आल्या काय केलं, भाऊनी आल्या सगळ्या टोळींचं कौतुक केलं. टोळींचं ज्या पद्धतीने कौतुक चालू आहे ना, म्हणजे टोळी जी अशी गेम खेळते ना, माइंड गेम खेळते. त्यांची एकी बघा, टोळी खूप मस्त खेळत आहे. म्हणजे ते फक्त शनिवार रविवारच करत नाहीये, टास्क पुरतच खेळत नाही. आठवडाभर टोळी फक्त गेमिंग, प्लॉटिंगच करत आहे, असं रितेश देशमुख साहेबांनी सांगितलं आणि ते तिथं विन सुद्धा होतात आणि टाळ्यांचा वर्षा होतो आणि चांगल्या पद्धतीने हे करतात. पण मी तुम्हाला सांगतो, हे टोळीचं कौतुक नसून आपल्याला माहिती आहे की हे बकऱ्याचा बळी ते कसा देतात, बकऱ्याचा टिळक बिळ हार फूल तसं या पद्धतीने इथं चालू आहे आणि बकऱ्याचा बळी देतात तसं त्यांचा सुद्धा इथं बळी जाणार आहे. कारण की टीआरपी खूपच घसरलेला आहे. टीआरपी चालत नाहीये. इकडली टीम काहीच टीआरपी देत नाही. तन्वी वगळता बाकी सगळं टोळीच करते. म्हणून टोळीचं कौतुक करणं त्यांना तिथं गरजेचं आहे. जे टीआरपी चाललाय ना त्यांचं कौतुक नाही केलं तर अजून घसरायचा. तर या पद्धतीने टोळीचं कौतुक झालंय. तर पुढं अजून गेल्यानंतर सागरला सुद्धा झापण्यात आलेलं आहे, की सागरला सांगितलंय, की "बाबा तू कॅप्टन झालाय." सागर म्हणतोय, "मला अनुभव नाहीये." मग इथं कुणाला अनुभव असतो? रितेश देशमुख साहेब सांगतात, "तू आता 3 आठवडे झाले, 3 कॅप्टन होऊन गेले, तरी तुला अनुभव नाही." कॅप्टन्सी करायची, प्रत्येक वेळेस बिग बॉसला बोलायचं नाही, स्वतःच्या मनाने करायचं आणि तिथं सागरचं कौतुक झालंय. सागरला सांगितलं, की ह्याच्याशी बोलताना वेगळा बोलतो, त्याच्याशी बोलताना वेगळा बोलतो. आज चुकू नको. तुझ्यासाठी कॅप्टन झाल्यानंतर सगळे इक्वल असतात तुझ्यासाठी आणि तिथं तू लक्षात घे, तिथं ते होतात. त्यानंतर मित्रांनो एक मस्त गेम आला फंडे संडेमध्ये. म्हणजे गाण्यांवर तुम्हाला सांगायचं होतं, की हे गाणं ह्याला डेडिकेट आहे. हे गाणं त्याला डेडिकेट आहे. गाण्यांचा गेम आला. मी तुम्हाला सांगतो पहिलं गाणं वाजवलं गेलं. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. हे गाणं पहिलं सागर प्रभूचं नाव इथं घेतलं गेलं. त्यानंतर सगळ्यांचं एकमत झालं आणि विशालला ते डेडिकेट केलं. विशाल अख्ख्या टोळीचं भार वाहतो. मला असं वाटत नाही कोण कुणाचं इथं भार आहे. सगळेजण आपापल्या पद्धतीने खेळतात. हे गाणंच कुणावर नाहीये, असं मला वाटतं. त्यानंतर हे दुसरं गाणं लावण्यात आलं. लबाड लांडगा ढॉंग करतोय, लबाड लांडगा ढॉंग करतोय. मला इथं लबाड लांडगा या घरातला आयुष वाटतो. आयुष सकाळी जाऊन मैत्री-बित्री करतोय. तो तन्वीच्या बाबतीत झालं किंबहुना ओमकारच्या बाबतीत झालं त्यांनी त्यांच्या विकेटी पाडल्या. लबाड लांडगा तो ढॉंग करतोय, मैत्रीचं ढॉंग करतो आणि आपल्याच लोकांच्या विरोधात तो बोलतो. त्यानंतर तिसरं गाणं आलंय नागिन हे नागिन तू सफेरा. हे गाणं बरोबर आहे दीपाली, तन्वी आणि रुचिताला देऊन टाकलंय. चांगली गोष्ट आहे. परफेक्ट. त्यानंतर "हिथं दिसेना तिथं दिसेना सूर" हे गाणं ओमकारला दिलं, पण मला वाटतं की हे गाणं घरातल्या 3 सदस्यांना लागू होतं. एक तर लागू होतो ओमकारसाठी, दुसरा लागू होतो सचिनसाठी आणि तिसरं आयुषसाठी. या लोकांसाठी हे गाणं डेडिकेट होतं. तुम्हाला काय वाटतं हे मला माहीत नाही. पण तुम्ही कमेंट करून मला सांगा की हे गाणं कुणाला डेडिकेट होतं? आणि इथं त्यानंतर शेवटचं गाणं लागलं, "इधर चली मैं उधर चली जा." हे गाणं तन्वीला दिली. मला वाटत नाही की हे गाणं पण कुणाला डेडिकेट होतं. हे गाणं कुणालाच जात नाही. घरात प्रत्येकजण पण दिलं तर सगळ्यांना हे गाणं डेडिकेट केलं पाहिजे. सगळ्यांसाठी हे गाणं आहे. कारण की सगळीकडे चाललंय. टोळी वगळता. हे बाकीची जी लोकं आहेत ना, त्यातला राकेशला काढा. जे राकेश सोडून आणि टोळी सोडून जे वर्दक राहतील ना मधले, ते इकडे-तिकडे फिरतायत. त्यानंतर वस्तूंचा गेम होला. ते डमरू-बिमरू आहेत. ते डमरू-बिमरू म्हणजे पायी पुसणी झालं, पाटी झालं. इथं महत्वाचं आहे मित्रांनो ऐकून घ्या. या वस्तुस्थिती जाणीव करून द्यायची असेल. आयुषला, सचिनला आणि करणला बोलवलं. हे त्रिकुट त्यांना वस्तू द्यायची होती डमरू. सगळे विचार करतात डमरू कुणाला द्यायचा.
तर सगळ्यांचं नाव येतं तन्वी, कारण दोन्ही साईडने वाजत असते. मी तर म्हणतो हे डमरू करणला द्यायला गरजेचं होतं. कारण की करण बघा ओमकारच्या बाबतीत त्यांनी दोन्ही साईडने बोलतो. एकदा बोलला तो, "बरं झालं मी याला नॉमिनेशन केलं." म्हणजे तू ह्याच्यात पण बसतोय, त्याच्यात पण बसतोय, ह्याच्यात पण बसतोय. डमरू हे करणला द्यायला पाहिजे होतं, पण त्यांनी दिलं तन्वीला दोन्हीकडून वाजणारी. त्यांनी त्यानंतर स्पष्टीकरण चांगलं दिलं. स्पष्टीकरण सांगितलं, सगळं खोटं आहे. सगळी लोकं जाऊन एकमेकांसोबत बोलतात, बसतात. पण हे माझ्यावर का केलं जातं मला माहिती नाही. तन्वी मित्रांनो घरातली चांगली वक्ता आहे. दिव्या पण चांगली वक्ता होती, पण दुर्दैवानं तिला बाहेर जायला लागलं तिच्या एका चुकीमुळं. तन्वी बरं बोलूया. तन्वी खूप चांगली संवाद करते. तिला बोलायला चांगलं येतं. स्पष्टीकरण छान देते. मला आवडतं तिचं स्पष्टीकरण. त्यानंतर राकेश आणि अनुश्रीला बोलवतात माचीस द्यायला. माचीस ती दीपालीला देते आणि बरोबर दिली. दीपालीला दिली ओके. त्यानंतर दीपालीला सांगतात साप. साप तिने सागरला दिला. मला काय कळत नाही की साप सागरला का दिला. खरं तर साप घरातला हा विशाल आहे. विशालच्या जर सेफ्टीवर तुम्ही पाय ठेवला तर ते तुम्हाला ढसणारच आहे. त्यांच्याच ग्रुपमधला कारण साप असाच असतो. आपल्याच लोकांना तो ढसतो. त्या पद्धतीने साप विशाल दिला. त्यानंतर प्रभूला आला. प्रभूला काहीच कळलंच नाही. भोंगा भोंगा तिने तन्वीला दिला. मला कळलं नाही की भोंगा 2 लोकांना भागीदारी करून भोंगा देणं गरजेचं होतं. एक तर तन्वीला देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर रुचिताला सुद्धा भोंगा द्यायला हवा होता. असो. त्यानंतर मित्रांनो रोशन येतो. रोशन प्राजक्ताला सांगतात की माकड दे. तो माकड देतो रुचिता आणि दीपालीला. मला हेच कळत नाही. ना रुचिता दुसरा माकड म्हणजे ती भावली नसते का चावी दिल्यावर टुन, 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 टुन उड्या मारतो. इथं रोशनचा गेम खेळतो. रोशनला गेमच कळलेला नाही. मला ते दीपालीला आणि रुचिताला तुम्ही निवडले. मला अजिबात वाटत नाही की इथं दीपाली सुद्धा त्या माकडासारखी आहे आणि रुचिता सुद्धा माकडासारखी आहे. माकड देणं म्हणजे दुसऱ्याने कुणीतरी चावी देऊन आपापल्या पद्धतीने चालणं. इथं कोणच मित्रांनो डेडिकेट नाहीये. दीपाली तर नाहीच नाही. रुचिता तर नाहीच नाही. एक वेळ म्हणेल मी ह्याला द्या. कुणाला? अ, आपल्या सागरला. सागर चालतो बघा दुसऱ्यांच्या. ऐकतो, ऐकतो काहीतरी बडबड करतो. सागरला देऊ शकतो. रुचिताला आणि तन्वीला बोलवतात माठ. माठ हे प्रभूला देतात आणि ओमकारला देतात. पण हे माठ घरातला एकच व्यक्ती तो म्हणजे रोशन. रोशनला गेमच कळत नाही. माठ म्हणजे त्याला काही कळत नाही. अशा लोकांना माठ म्हणतात. हे समजून घ्या. रोशनला अजिबात गेम कळत नाही. अजिबात म्हणजे अजिबात. जाऊ द्या. असो. त्यानंतर विशाल आणि ओमकार येतात. कोरी पाटी. घरातली कोरी पाटी आयुषला आणि करणला रोशनला दिलं जातं. रोशनला पाटी देणं गरजेचं होतं. आयुषला सुद्धा त्यांनी बरं दिलं, बरं झालं आणि करणला दिलं हे योग्य झालं. कारण तिघंही कोरी पाटी आहे. रोशनला तिथं सुद्धा गेम कळलेला नाही. रोशन सुद्धा हे करतो, काउंटर करत होता, की हा कोरी पाटी हे स्पष्टीकरण देताना. रितेश देशमुख साहेब मध्ये घुसले तिथं. असो. त्यानंतर मित्रांनो पंचिंग बॅगचा जो विषय झाला. पंचिंग बॅग म्हणजे तन्वीने ज्या पद्धतीने ओव्हर ड्रामा केला ना, असं वाटत होतं की फेक करते ती. तिने आयुषचं तिथं लावलं होतं. आयुषचं एवढं काय तुला एक्स्पेक्टेशन पाहिजे ते लोकांकडनं बाबा नाही तर तुला मैत्रीण मानत तर कशाला रडारडी करते. ही गेम खेळून जबरदस्त आलेली आहे आणि या गेममुळेच तिला पुढे जायचं आहे. असं काहीतरी ड्रामा क्रिएट करायचा आणि पुढं एक-एक पावलं पुढंच जायचं. त्यांच्यात कधी ह्यांचं ठरलं होतं की आपण लव्ह अँगलमध्ये येऊ, पण असं झालेलं नाहीये. ते सगळं डोळ्यातनं पाणी-बिणी काढणार. मुलींच्या डोळ्यातनं लगेच पाणी येतं मित्रांनो. मला चांगलं आहे. म्हणजे आजवर पाहिलेलं आहे बिग बॉसच्या घरात खूप. बिग बॉस अशी बघून आली ना ती अशी सोलून-बिलून कोलते मग असं झालेलं आहे तिचं. फुल ड्रामा चालला होता. काही करत नाही. त्याच्या हातावर-बितावर बुक्क्या मारल्या. ॲक्शन घेतली असती तर त्यांनी बाहेर झाले असते तू. अवघड आहे म्हणजे रितेश देशमुख साहेबांना सांगतो की आवरा, आवरा. रितेश देशमुख साहेब बी असं गप्प बघत बसलेत. आईच्या गावात म्हणलं हे काय आहे? बाकीचं एवढं काही नाही. विशाल सागर येतो. सागर तन्वीला मानते. बाकीचे तर गेम होतो. डायरेक्ट येतो एलिमिनेशनकडे. एलिमिनेशनमध्ये ओमकारचं मित्रांनो एलिमिनेशन झालेलं आहे. ओमकारचं एलिमिनेशन मला वाटलं की बाबा सचिन घराच्या बाहेर जाऊ शकतो किंवा आयुष घराच्या बाहेर जायची शक्यता होती. कदाचित तन्वीचा आणि विनूचा ड्रामा तिथं क्रिएट झाला. ड्रामावर त्यांनी मारामारी झाली. तन्वीने ज्या पद्धतीने आयुषला मारलं. कदाचित बिग बॉसने ऐन वेळेला ठरवलं असेल की बाबा आयुषला नको काढायला. तन्वीचा ना हिचा पुढे भविष्यात जर बॉन्ड झाला तर आपल्याला टी-आर-पी कुठेतरी दिसू शकते. काहीतरी माल मसाला त्याच्यातून आपल्याला आयुष आणि तन्वीतून मिळू शकतो. त्यामुळे ऐन टायमाला आयुषला थांबवलेलं गेलेलं दिसतंय आणि तिथं आपल्या ओमकारची विकेट पडलेली आहे. ओमकारची विकेट पडल्यानंतर मित्रांनो रोशनचा गेम पूर्णतः बंद होणार आहे. कारण रोशनचा गेम हा ओमकारवर अवलंबून आता का सांगतो कारण की तो त्याला एकट्यालाच भिडायचा तसा दिसायचा थोडाफार तो रोशन ओमकार म्हणून दिसायचा कारण हेच चालू होतं आठवडाभर. राहिला मुद्दा मित्रांनो ओमकारचा ती पॉवर की त्यांना दिलेली होती ओमकारला काय झालं त्या पॉवर कीचं पुढं मला ते गणितच कळलेलं नाही अजून
पॉवर की त्यांनी वापरली, नाही वापरली, काय पुढं करणार आहे, कधी करणार आहे, त्याचा वापर व्हायला हवा होता. पॉवर की तू देऊन तो एका व्यक्तीला वाचवू शकला असता, किंबहुना तो एकाला एविक्शन मध्ये टाकू शकला असता, पण पॉवर कीचा उल्लेखच कुठं झालेला नाहीये. विशाल आणि ते विशालला त्याचा कदाचित फायदा होऊ शकतो, कारण पॉवर की विशालकडे आहे आणि भागीदारीमध्ये होती ना, दोघांनी तो गेम जिंकला होता. आता बघूया पुढं काय होतं. आणि तुमची सर्वांची आवडती टीआरपी वाढवण्यासाठी राखी सावंत या घरामध्ये आलेली आहे. राखी सावंतला का घरामध्ये आणलंय मला तेच कळत नाही, की तिचा चेहरा बघून बघून लोक वैतागलेत आता. तरी राखी सावंतला त्यांनी आणलेला आहे. यांना वाटतं की राखी बाबा आम्हाला टीआरपी देऊ शकते, पण असं नसतंय ना. लोक इरिटेट होते. आता तुम्ही ही बोल्ड आहे, अश्लील व्हिडिओ, अश्लील गोष्टी करणार तिथं. आता खावा पराठे, कूके पराठे खाऊ, कूके पराठे. बिग बॉस, हिंदी बिग बॉस ज्यांनी बघितला त्यांना कळलं असेल मी काय बोललो, किंवा तिथे क्लिप्स व्हायरल आहेत. मित्रांनो, इथं विषय थांबवतो, इथं आपला हा व्हिडिओ संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या द मराठी भोंगा या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा.